याआधी रेल्वे सेवेत स्वयंचलित दरवाजांचा वापर कुठे कुठे होतोय आपण त्यावरती एक नजर टाकूया। रेल्वे सेवेमध्ये 1930च्या दशकामध्ये लंडनमध्ये या स्वयंचलित दरवाजांचा वापर झालेला होता। त्याआधी अमेरिकेमध्ये सुरुवात झाली, युरोपात फ्रान्स, जर्मनी आणि जपानमध्ये सुद्धा ही प्रणाली त्यानंतर स्वीकारली गेली। जपानच्या टोकियो मेट्रो शिंकानसेनमध्ये पूर्णतः स्वयंचलित दरवाजे आहेत, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत। दक्षिण कोरियाच्या सेओल मेट्रोमध्ये सर्व ट्रेन स्वयंचलित दरवाजांनी सुसज्ज आहेत। सिंगापूरच्या स्मार्ट प्रणालीमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आहेत। चीनमधल्या बीजिंग शांघाय मेट्रोमध्ये सुद्धा पूर्णतः स्वयंचलित दरवाजे आहेत। फ्रान्सच्या पॅरिस मेट्रोमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत, काही ठिकाणी पीएसडी सुद्धा आहेत। अमेरिकेत न्यूयॉर्क सबवे आणि शिकागो एल मध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत। भारतात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, पुण्याच्या मेट्रोमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत। भारतीय रेल्वेत केवळ वंदे भारत एक्सप्रेस, नव्या मेमू डेमू रेक्सेसमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत आणि त्याचबरोबर सध्या लोकल रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ज्या एसी ट्रेन्स आहेत त्यामध्ये सुद्धा स्वयंचलित दरवाजे आहेत। दरम्यान 2026 पर्यंत प्रत्यक्षात नव्या लोकल धावतील। स्वयंचलित दरवाजे असलेल्या 238 नॉन एसी लोकल्स धावणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शिवाजी, काय तपशील या संदर्भात? आज नम्रता, आज पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये रेल्वेचे मंत्री, प्रशासन, त्याचबरोबर रेल्वे बोर्डाचे इतर अधिकारी यांची इंटरनल कोच फॅक्टरी म्हणजे जे रेल्वेचे डबे तयार करतात यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नक्की काय याच्यावरती कायमचा उपाय शोधला जाईल हे ठरवण्यात आलं। जर रेल्वेला इतर एसी रेल्वेप्रमाणे जर दरवाजे बसवले गेले तर हवेतच आतमध्ये प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या आहे, कारण लोकलच्या मध्ये लोकांची संख्या असते ती मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळं यासाठी काही पर्याय त्यांनी साधारणपणे घेतलेले आहेत। एक म्हणजे जो लोकलचा दरवाजा असेल तो जाळीदार असेल, त्यामुळे हात हवा येण्यासाठी मदत होईल। त्यानंतर वरती जे छत आहे त्या छतावरती देखील अशी युनिट बसवले जातील की ज्याच्यामधून आतमध्ये हवा येण्यास मदत होईल। त्यानंतर जे आहे एक नवीन डिझाईन जे आहे त्याच्यामध्ये बसवण्यात आल्यानंतर या तीनही डिझाईनचे साधारणपणे कोचेसमध्ये डेस्टिब्युल्स असतील की त्यामुळे प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील। आता अशी परिस्थिती आहे की एका डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये लोक जाऊ शकत नाही, मात्र जी नवीन लोकलचं डिझाईन असेल त्याच्यामधून पहिल्या डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये लोकांना जे आहे ते जाता येणार आहे। या नवीन डिझाईनची पहिली गाडी साधारण नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल। त्यानंतर त्याच्या आवश्यक चाचण्या होतील आणि जानेवारी 2026 पर्यंत या रेल्वे ज्या आहेत त्या सेवेत येतील आणि मुंबई उपनगर सेवांसाठी बनवण्यात जाणाऱ्या 238 वातानुकूलित गाड्या व्यतिरिक्त या गाड्या असणार आहेत। एकंदरीत मुंबईमध्ये साधारणपणे जी सरासरी आकडेवारी येते त्यानुसार दररोज 7 लोकांचा अशा पद्धतीने पडून मृत्यू किंवा जखमी होतात अशी माहिती आहे। त्यामुळं यावरती कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न आता सेंट्रल रेल्वे जे आहे ते करताना पाहायला मिळते। यासाठी आज महत्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये झाली आहे। आता याच्यासाठी टाइम बाउंड देखील त्यांनी दिलेला आहे, मात्र आता या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने कधीपर्यंत ही लोकल अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण राज ठाकरेंनी उपस्थित केलेली शंका ही तितकीच रास्त आहे। जर नॉन एसी लोकल्समध्ये दरवाजे बंद राहिले, प्रवासी गुदमरतील त्याचं काय, हाही प्रश्नच आहे। अर्थात त्यावर कसं उत्तर शोधलं जातं हे बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी।